नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. संकटमोचकांनाच संकट. गोकुळ गीतेंमुळे गिरीश महाजन अडचणीत, महायुतीची वाढली धडधड. गोकुळ गीतेंची मनधरणी होईना, तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी, संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट. गोकुळ गीते ह्या 37 वर्षीय तरुणाने भाजप शिवसेनेचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुतीला पुरते जेरीस आणले आहे. नाशिक राज्यातील विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे येथील जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून कोकणात अनिकेत तटकरे तर पुण्यात विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र नाशिकच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण येथील जागा महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. मात्र भाजपच्या गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय. येथे बहुमत असणाऱ्या महायुतीचे 3 मंत्री एका अपक्ष उमेदवाराच्या माघारीसाठी 2-3 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याने महायुतीच्या नेत्यांना आपल्या मतदारांवर विश्वास नाही का? एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का, असा सवाल उपस्थित होत आहे. गोकुळ गीते या 37 वर्षीय तरुणाने भाजप शिवसेनेचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुतीला पुरते जेरीस आणले आहे. आपल्या विभागाचा कारभार सोडून हे तिन्ही मंत्री आधी प्रसाद हिरे आणि त्यानंतर गोकुळ गीते यांच्या निवडणुकीतील माघारीसाठी अक्षरशः विनवणी करत आहेत. नाशिकमध्ये येताना उत्साह आणि आत्मविश्वासाने येणारे मंत्री जाताना मात्र निराशेने रिकाम्या हाताने माघारी जात आहेत. माघारीच्या दिवसापासून नेत्यांच्या या जोर बैठका सुरू आहेत. अद्यापही पण तोडगा काही निघत नाही. मुळात महायुतीकडे 623 पैकी 468 मतदार असूनही नेत्यांना निवडणुकीची एवढी धास्ती का वाटते, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्री मात्र कार्यकर्ता दुरावला जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत मंत्री वेळ मारून नेत आहेत. नाशिकमध्ये येताच मंत्र्यांनी थेट विमानतळावर गोकुळ गीतेंची भेट घेतली, पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. जिथे मंत्री अपयशी ठरले तिथे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी आज गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते यांची भेट घेतली. गणेश गीते यांच्या पत्नी भाजपा नगरसेविका दीपाली गीते यांचे मत मागण्यासाठी आल्याचे न कारण पुढे करत तेही माघारी फिरले. तर गोकुळ गीतेंच्या उमेदवारीचा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा काही संबंध नसल्याचा दावाही किशोर दराडे यांच्याकडून केला जातोय. शिवसेना नेत्यांची नाराजी महाजनांकडे संशयाची सुई गीते बंधू मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे महाजन यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे गीते माघार घेत नाहीत, दुसरीकडे गीतेंच्या उमेदवारीवरून महाजन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. महाजन यांच्या सांगण्यामुळेच गीतेंनी अर्ज भरला होता का, अशी शंका महायुतीच्या गटात उपस्थित होत आहे. त्यामुळे कालपर्यंत बंडखोरांच्या माघारीसाठी शिवसेना भाजपचे नेते एकत्र प्रयत्न करत होते. मात्र आता थेट शिवसेनेचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे गीतेंच्या उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. माघार देऊन टाक. आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक. नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे. आपली पक्षाची एकनिष्ठ आहे. गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे. तुला माघार द्यायची आता? नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे. नाशिक आवाज, नाशिक.